बीडमध्ये सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी श्रीनिवास लखमावाड याला 45 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले। विशेष म्हणजे लाच घेण्याआधी हा अधिकारी उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्र पवारांनी घेतलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला हजर होता। बीडमध्ये सामाजिक वनीकरण विभागामधील अधिकारी श्रीनिवास लखमावाड याला राहत्या घरी 45 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलंय। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून ही धडाकेबाज कामगिरी केली। विशेष म्हणजे लाच घेण्याआधी हा अधिकारी उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला हजर होता। हे प्रकरण नेमकं काय आहे? सरकारकडून 2025-26 या वर्षासाठी बीड जिल्ह्याला वृक्ष लागवडीसाठी एकूण 3,75 लाखांचा निधी मिळाला। निधी वितरणासाठी आणि वन परिक्षेत्र अधिकाऱ्याची प्रलंबित वेतनवाढ देण्यासाठी लखमावाडने 12% कमिशन मागितलं। लखमावाडचा महिन्याचा पगार 1.5 लाख असताना त्याने 30 पट म्हणजे तब्बल 45 लाखांची लाच मागितली। सुरुवातीला संबंधित वन परिक्षेत्र अधिकाऱ्यानं लाच देण्यास नकार दिला होता, पण लखमावाडने सूडबुद्धीनं अधिकाऱ्याची वेतनवाढ रोखली। निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला। वैतागून तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर शुक्रवारी एसीबीच्या पथकानं बीडमधील श्रीनिवास लखमावाडच्या घरामध्ये सापळा रचला। लखमावाडनं कमिशनचे पैसे देण्यासाठी तक्रारदाराला घरी बोलावलं होतं। पैसे स्वीकारताना ठरल्याप्रमाणे तक्रारदारानं तोंडावरून हातरुमाल फिरवत घाम पुसण्याचा बहाणा केला। इशारा मिळताच सापळा रचलेल्या एसीबीच्या पथकानं धाड टाकली। लखमावाडला 45 लाखांच्या रोख रकमेसह ताब्यात घेतलं। एसीबीचे डीवायएसपी हनुमंत शिंदे आणि पोलीस निरीक्षक भास्कर नवले यांच्या पथकानं ही धडक कारवाई केली। लाचखोर लखमावाड नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यामधल्या रत्नाळी गावचा रहिवासी आहे। नांदेडमध्ये 10वी पर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर त्यानं बीटेक केलं। 2016 मध्ये झालेल्या एमपीएससी परीक्षेत एसटी प्रवर्गातून राज्यामध्ये प्रथम क्रमांक आला। समाजाला प्रामाणिकपणाचे धडे देणाऱ्या अधिकाऱ्यानंच लाचखोरी केल्यानं खळबळ माजली आहे।